मुक्तांगणमध्ये मोबाईलचं व्यसन असलेली मुलं दाखल होतात का? आता भरपूर आहेत. ओके. म्हणजे आता बऱ्याच प्रमाणात लोकांना हा ॲक्सेप्टन्स आहे की मोबाईलचं व्यसन लागू शकतं किंवा स्क्रीनचं व्यसन लागू शकतं. पण ना मुक्तांगणमध्ये सगळ्यात पहिली चौकशी जी झाली होती ती जवळजवळ एक 8-10 वर्षांपूर्वी, की जेव्हा आपल्याला कम्प्युटर आपण नवीन वापरायला सुरुवात केली होती. तर तेव्हा एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की त्याला कम्प्युटरचं व्यसन आहे किंवा कम्प्युटरवर गेम खेळण्याचं व्यसन आहे. तर आम्ही सुद्धा त्याला तेव्हा असा प्रश्न केला होता की हे व्यसन कसं असू शकतं? आपण सगळेच जण कम्प्युटर आपल्या वापरतो. सगळ्यांनाच हे नवीन होतं. सो व्यसन कसं काय? तर त्यांनी जी लक्षणं आम्हाला सांगितली की 10-10, 12-12 तास तो कम्प्युटरवर असतो. मग त्याला खायची प्यायची सुद्धा शुद्ध नसते. त्याला हाक मारलेली पण कळत नाही. तो रूममध्येच बसलेला असतो. सो ही सगळी ना लक्षणं जी आहेत, ही एखादं आपल्याला अंमली पदार्थाचं जरी व्यसन असेल, तरी ही लक्षणं दिसून येतात.